तर इकडून मित्रांनो वरती येताच आपल्या डाव्या भागामध्ये आपल्याला इकडे केवमध्ये मंदिरं पाहावयास भेटतात आणि आपण इकडून पुढे चाललेलो आहे। आपण गडभ्रमंती पहिला करूया, नंतर केवमध्ये येऊन मंदिराचं दर्शन घेऊन भोलेनाथाच्या पिंडीचं दर्शन घेऊन थोडंसं तिकडेच मंदिरामध्ये रेस्ट करूया असा विचार आहे। काय अप्रतिम कन्स्ट्रक्शन केलं आहे, खूपच सुंदर। गड भ्रमंती करून नंतरनं कल्याणगडप्रमाणेच भोरगिरीलाही पहिल्या गुहेत जाऊन भोलेनाथाचं दर्शन घेण्याचं ठरवलं व निघालो गड माथ्याच्या दिशेने। ह्या काहीशा आपल्याला पुरातन पायऱ्या पाहायला भेटतात। आता तटबंदी जवळपास संपलेली आहे, म्हणजे जी तटबंदी नव्याने बांधली गेली होती मे बी वन विभागातर्फे, ती आता संपलेली आहे आणि आता पूर्णपणे ओपन रूट आहे आणि थोडासा चॅलेंजिंग आहे। मंदिरापर्यंत रस्ता इझी होता। थोड्याशाच अंतरावर सुरक्षेसाठीचे रेलिंग संपतात व खडी चढाईस सुरुवात होते। उजव्या बाजूस निसरडी दरी व समोर उंच खडी चढाई पावसाच्या मोसमात करणे थोडेसे धोकादायकच ठरू शकते, त्यामुळे हा मार्ग जपून वापरावा। तर हे आहे मित्रांनो पाण्याचे टाके। खडी चढाई पार करताच समोर गुहेतील पाण्याचे टाके पाहावयास मिळतात, ज्या अखंड दगडात कोरून बनवल्या जातात, जिथे बारामाही पाणी थंडगार राहते व गुहेत हे टाके असल्या कारणाने ह्याचे बाष्पीभवन होऊन पाणी आटतही नाही। तर मित्रांनो इकडे पाण्याच्या टाक्याबरोबर शक्यतो हेही पाण्याचं टाकच असावं। खाली उतरण्यासाठीचा रस्ता पण आहे इकडे, पण खाली पाहून वाटतं की हे प्रचंड गाळ असावं शक्यतो। आणि आपल्याला इकडे विरगळी पाहावयास भेटतात या केवमध्ये। पाण्याचे टाके पाहिल्यानंतर थोड्याच चढाई ही स्वराज्यातील राजमुद्रा येथे पाहावयास भेटते। हे पाहताच सागर, तेजस आणि माझ्यात हा इथपर्यंत आणला कसा यावर चर्चा सुरू झाली।